काय सांगाल? आपण कालपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात होता. आज काल तुम्ही अजितदादांच्या उपस्थितीत पाठिंबा दिलेला आहे इथल्या उमेदवारांना, आणि कशा पद्धतीने तुम्ही या पाठिंब्याला सपोर्ट करता? आज आपण पाहिलं तर भाजपाने या महापालिकेला धुवून खाल्लेलं आहे आणि अशात या महापालिकेचा आणि ह्या पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा अजितदादा आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी केलेला आहे, राष्ट्रवादीने केलेला आहे। या शहरामध्ये भाजपाची फोफावलेली आहे राक्षसी प्रवृत्तीने, हे थांबवणं कुठेतरी गरजेचं आहे। मागच्या अनेक दिवसांपासून मी म्हणत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे। ही आनंदाची पर्वणी आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, पण काही कारणांमुळं मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्णय काही ठिकाणी झाला। पण मला असं वाटतंय त्या मैत्रीपूर्ण लढतीमुळे भाजपला फायदा न करता आपल्या राष्ट्रवादीलाच कसा फायदा होईल हे माझ्या मनात होतं। म्हणून कालपर्यंत मी रिंगणात होतो निवडणुकीच्या, पण मला असं वाटतंय की ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीची गरज आहे। म्हणून राष्ट्रवादी पुन्हा म्हणत मी घड्याळ हे चिन्ह आणि अजितदादांच्या नेतृत्वात काल प्रवेश केलेला आहे आणि मी सर्व जनतेला सर्वांना आव्हान करणार आहे, शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अजितदादांचे शिलेदार आहेत आणि आमचे शरद पवार साहेबांचे अजितदादांचे जे शिलेदार आहेत त्यांना जास्तीत जास्त मतांनी घड्याळ चिन्हासमोरील चिन्हाला दाबून आपण निवडून आणायचे आणि या शहराचा पुन्हा विकास करायचा आहे। काय वाटतं बरं? एकंदरीत आरोप केला जातो की प्रभाग क्रमांक 9 मधील विकास कामं रखडलेले, काय वाटतं एकंदरीत? बघा, विकास कामं रखडलेत असं म्हणण्यात काय अर्थ नाही। विकास कामं काय संपूर्ण विकास कामं एकाच वेळेला होत नाहीत। काही कामांना वेळ लागतो, काही कामं हळूहळू होत असतात। काही विकास झालेला आहे, काही ठिकाणी डेव्हलपमेंट झालेलं आहे। आपण अजमेरासारख्या विभाग बघू शकता, नेहरूनगर सारख्या विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे। झोपडपट्ट्यांचं स्थलांतर SRA मध्ये होतंय, चांगल्या पद्धतीने काम होतंय। राहिलेल्या काही गोष्टी आहेत, पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रवादीला संधी मिळाली तर पुन्हा आपण जोमाने काम करू। मागच्या काळामध्ये भाजपची सत्ता होती, त्या भाजपच्या सत्तेमुळे काही अडसर विकास कामांमध्ये आला होता। आता तो अडसर दूर करण्यासाठी आपण राष्ट्रवादीला संधी दिली पाहिजे। आपण युवक आहात, तज्ञ आहात, सगळ्या गोष्टी जाणता आहात, त्या प्रभाग क्रमांक 9च्या जनतेला काय आव्हान करणार? प्रभाग क्रमांक 9च्या जनतेला मी आव्हान करेन की नेहमी लोकांमध्ये असणारे, लोकांसाठी काम करणारे, लोकांसाठीच आपला आवाज उचलणारे, महापालिकेमध्ये लोकांसाठी आवाज ठेवणारे हे जे राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार आहेत, या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणलं तर आपल्या प्रभागाचा चांगला विकास, शाश्वत विकास आपल्याला करणं शक्य आहे। कारण आताच्या या घडीमध्ये आपण अजितदादांच्या पाठीशी उभं राहणं आणि राष्ट्रवादीला मजबूत करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। थँक्यू.